नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अर्जुन आता महिपतला म्हणत असतो की महिपत बोल, तू जर आज कोर्टामध्ये सगळं खरं बोललास तर तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या होतील आणि जर तू आज तोंड उघडलं नाहीस तर तुझ्याबद्दलचं सगळं सत्य कोर्टामध्ये बाहेर येईल. तेव्हा आता 22 वर्षांपूर्वी तुला रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची सुपारी कुणी दिली होती हे कोर्टाला सांग. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की जज साहेब, मला कळत नाही आहे की इथे अर्जुन सुभेदार महिपत शिकरेवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न का करतायत. जुने साक्षीदार कोर्टामध्ये बोलावून त्यांना जबरदस्तीने बोलतं करण्याचा प्रयत्न का करतायत, मला खरंच कळत नाही आहे. इथे आता त्यांनी आधीच साक्ष देण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यांच्याकडे साक्ष देण्यासारखं काही नाहीच आहे. मग हा दबाव कशासाठी? अर्जुन सुभेदार पहिल्यांदा इथे आता केस लढल्यासारखे का वागतायत मला कळत नाही आहे. त्यांच्याकडे जर कुठलाही सबळ पुरावा नसेल तर कोर्टाचा वेळ वाया घालवण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे, असे इथे ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, जज साहेब, माझ्याकडे पुरावे आहेत. पुरावे नसताना मी कोर्टामध्ये कधीच उभा राहत नाही आणि माझ्याकडे पुरावे आहेत ते मी आत्ताच्या आता कोर्टामध्ये सादर करणार आहे. ठीक आहे महिपत, तुला माही बोलायचं आहे ना, पण आता माझ्याकडे जे पुरावे आहेत ना, जे काही फोटोज आहेत ते मी कोर्टामध्ये आत्ताच्या आता सादर करणार आहे. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो, चैतन्य, ते फोटोज दे मला. तेव्हा रविराज काका सायलीला म्हणत असतात, सायली, अगं अर्जुन कुठल्या फोटोजबद्दल बोलतोय? तेव्हा सायली म्हणते, काका मला पण नाही माहिती ते कुठल्या फोटोजबद्दल बोलतायत. रविराज काका म्हणतात की अर्जुन मला तर कुठल्याही फोटोबद्दल काही बोललाच नाही आहे, मला त्याने काहीही सांगितलेलं नाही आहे. मग आता कोर्टामध्ये कुठले पुरावे सादर करणार आहे तो? तेव्हा सायली म्हणते, मलासुद्धा याची खरंच काही कल्पना नाही. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, अर्जुन अरे कुठले फोटोज हवेत तुला? तेव्हा अर्जुन हळूहळू त्याला म्हणत असतो की आधीच्या केसचे कुठलेही फोटोज असतील ना तुझ्याकडे, अगदी कुठलेही, ते त्या एन्व्हलपमध्ये टाक. तेव्हा चैतन्य घाबरलेला असतो. तो म्हणतो, अर्जुन अरे आता या केसचा आणि महिपतच्या केसचा काय संबंध? कुठलेही पुरावे कशाला हवेत तुला? अर्जुन म्हणतो, सांगितले तेवढं कर ना. कुठलेही 2 फोटोज घे आणि त्या एन्व्हलपमध्ये टाक. तेव्हा इथे चैतन्य 2 फोटोज घेतो आणि त्या एन्व्हलपमध्ये टाकतो आणि अर्जुन त्याच्या हातातून ते एन्व्हलप घेतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन वाट लागेल आपली. तेव्हा अर्जुन म्हणतो, तसं काहीच होणार नाही आहे, आता तू बघच, फक्त गंमत बघ. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे बघा जज साहेब, माझ्याकडे काही फोटोज आहेत आणि ते कोर्टाला मी आता दाखवणार आहे. तेव्हा महिपत म्हणतो, 1 मिनिट, मला तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे. म्हणजे रविराज किल्लेदार यांना मारण्याची सुपारी तर मीच घेतली होती ना, मीच त्यांना मारण्याची सुपारी घेतली होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मला माहिती आहे रविराज किल्लेदार यांना मारण्याची सुपारी तू घेतली होतीस, ते तू तुझ्या तोंडाने कबूल केलेस. पण आता ती सुपारी तू कुणाच्या सांगण्यावरून घेतली होतीस ना, त्या व्यक्तीचं नाव सांग. आणि जर तुला ते जमत नसेल तर हे फोटोज, हे पुरावे मी कोर्टामध्ये सादर करतो. तेव्हा इथे महिपतला आता आठवतं, अर्जुनने त्याला सांगितलेलं असतं, जर तू रविराज किल्लेदार यांची सुपारी तुला कुणी दिली होती हे जर कोर्टामध्ये सांगितलंस तर तुझी मुलगी साक्षी बाहेरच्या बाहेर सेफ राहील. म्हणून तू आता तरी तोंड उघड. पण इथे महिपत नागराजचं नाव घ्यायला काही तयार नसतो. तेव्हा इथे नागराजसुद्धा घाबरलेला असतो. जेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्याकडे काही फोटोज आहेत आणि ते मी आता कोर्टामध्ये सादर करणार आहे, तेव्हा इथे महिपत गप्पच असतो. अर्जुन म्हणतो, महिपत तुला काही बोलायचं नाही आहे का? तेव्हा इथे महिपत म्हणतो, नाही नाही थांबा, मला सांगायचं आहे. या नागराज किल्लेदारानेच मला त्याच्या भावाला मारण्याची सुपारी दिली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. महिपतने नागराजच्या विरोधामध्ये फायनली साक्ष दिलेली असते. नागराज इथे पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो. आत्तापर्यंत तोंड बंद ठेवलेला महिपत अचानकपणे माझ्या विरोधात का बोलायला लागला, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. महिपत म्हणत असतो की नागराज किल्लेदाराला त्याच्या भावाची संपूर्ण प्रॉपर्टी बळकावायची होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या भावाला मारण्याची, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारण्याची सुपारी मला दिली होती आणि ती सुपारी मीच घेतली होती. नागराज किल्लेदाराने मला ती सुपारी दिली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे महिपत,
आता तू हे कबूल केलंस की तुला नागराज किल्लेदाराने सुपारी दिली होती, पण आता तू हे सगळं कोर्टामध्ये डिटेलिंगमध्ये सांगायचं, डिटेलिंगमध्ये, काहीही लपवायचं नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत म्हणत असतो की 22 वर्षांपूर्वी नागराज किल्लेदाराने मला फोन केला होता. त्याने सांगितलं होतं की माझ्या आता इथे भावाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपवायचं आहे. तेव्हा इथे महिपत म्हणतो की तुमचं काम झालंच म्हणून समजा. तेव्हा इथे रविराज किल्लेदार याच्या पुतण्याचा म्हणजे अर्जुन सुभेदाराचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्ताने इथे आता रविराज किल्लेदार आपल्या कुटुंबाबरोबर तिथे गेला होता. तेव्हा मला नागराजने सांगितलं होतं की दादा त्याच्या कुटुंबाबरोबर त्या ठिकाणी गेलेला आहे. येताना आपल्याला सगळ्यांना संपवायचं आहे. तेव्हा मी माझ्या ड्रायव्हरला टेम्पो घेऊन पाठवलं, पण माझा टेम्पो बंद पडला होता आणि तो बाबू ड्रायव्हर होता. टेम्पो बंद पडल्यानंतर त्याने मला फोन करून सांगितलं. तेव्हा मी दुसरा टेम्पो अरेंज करायला जाणार. तेवढ्यातच नागराजने इथे रमेशला फोन केला आणि रमेशला त्याच्या कंपनीकडून एक टेम्पो अरेंज करायला सांगितला होता आणि मग त्याच टेम्पोने आम्ही रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्यांनी स्वतःच्या तोंडाने सत्य सांगितलेलं असतं, पण तेव्हा इथे ॲडव्होकेट भालेराव उभे राहतात आणि म्हणत असतात की जज साहेब, ही साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये. कशावरून महिपत शिखरे खरं बोलतायत? कालपर्यंत कोर्टामध्ये गप्प राहणारे महिपत शिखरे अर्जुन सुभेदार यांनी त्यांच्यावरती दबाव टाकल्यामुळे कोर्टामध्ये आता बोलायला सुरुवात केली आहे. पण कशावरून त्यांनी दिलेली साक्ष ही खरी आहे? कशावरून अर्जुन सुभेदार यांनी त्यांच्यावरती दबाव आणलेला नाही आहे? तुम्ही बघितलंत ना, कालपर्यंत ते गप्प होते, मग आजच ते कसे काय बोलायला लागले? त्यांच्या इथे साक्षेवरती आपण विश्वास का ठेवायचा? तेव्हा महिपत म्हणत असतो, ए भालेराव, मी खरं बोलतोय, 113% मी खरं बोलतोय. या नागराजनेच मला रविराज किल्लेदार यांना मारण्याची सुपारी दिली होती. मी खोटं कशाला बोलू? उलट मीच आत्तापर्यंत गप्प बसलो होतो, पण मी आता सांगतोय ना सगळं सत्य. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात, पण इथे महिपत शिखरे खरं बोलतोय, या गोष्टीवर आपण विश्वास का ठेवायचा? अर्जुन सुभेदार यांनी कोर्टामध्ये तसा काही पुरावा सादर केलाय का की इथे महिपत शिखरे जे काही बोलतोय ते सगळं खरं आहे म्हणून? तेव्हा इथे महिपत आता खरंच बोलतोय याचे पुरावे अर्जुनकडे असतात. अर्जुन म्हणत असतात की ॲडव्होकेट भालेराव, तुम्हाला पुरावे हवेत ना? तुम्हाला काय वाटतं, अर्जुन सुभेदार पुरावे नसताना कोर्टामध्ये येईल का? माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, तुम्ही थोडेसे पेशन्स ठेवा. कारण अर्जुनकडे खूप आता मोठमोठे ठोस पुरावे असतात नागराजच्या विरोधामध्ये. तर इथे अस्मिताने सचिनला एक संधी देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि सचिन पण बघा, आयतं खाणारा माणूस. इथे आता सॅम नाही आहे, म्हणजे साक्षी शिखरे नाही आहे, म्हणून आता अस्मिताकडे आली आहे. लाज तर ह्या माणसाला बिलकुलच वाटत नाही. त्यानंतर अस्मिताची त्याला खूप जास्त काळजी आहे असं फक्त तो तिला दाखवत असतो. तिला धरून बेडवरती आणतो काय, तिला इथे आता झोपायला लावतो काय, तिला इथे काळजी घ्यायला सांगत असतो आणि म्हणत असतो की अस्मी, थँक्यू सो मच, तू मला एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहेस. तू आणि बाळ, तुम्ही दोघेजणं मला माफ कराल ना? माझ्यावरती प्लीज राग ठेवू नका. तेव्हा अस्मिता म्हणत असते की तुझ्यामुळे मला खूप त्रास झालाय सचिन. काही गोष्टी आठवल्या ना की मला खूप जास्त त्रास होतो सचिन या गोष्टीचा. पण जाऊ दे, आता मी सगळं काही विसरून पुन्हा एकदा तुझ्याबरोबर नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन, माझी आता तारीख जवळ येते. कधीही माझी डिलिव्हरी होईल. आपण दोघेजणं मिळून आपल्या बाळाचा छान पद्धतीने सांभाळ करूया. मी तुला ही संधी देण्याचा निर्णय स्वतःहून घेतला आहे. त्यामुळे ह्या वेळेला तू काही चुकीचं वागणार नाहीस अशी मी तुझ्याकडून अपेक्षा करते. तेव्हा सचिन म्हणतो, नक्कीच, ज्या चुका माझ्याकडून आधी घडल्यात ना त्या पुन्हा घडणार नाही. तेव्हा तो आता मनामध्ये काय म्हणत असतो की काही दिवस तरी मी अस्मिताबरोबर राहू शकतो, पण सॅम नक्की कुठे गायब झाले हे जर मला कळलं असतं तर जास्त बरं झालं असतं. म्हणजे इथे अस्मिताने संधी देऊनसुद्धा इथे आता मूर्ख सचिनच्या मनामध्ये फक्त इथे सॅमचाच विषय सुरू असतो आणि ती त्याला सोडून आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी निघून गेलेली असते. आणि तेव्हा इथे अर्जुन आता कोर्टामध्ये म्हणत असतो की माझ्याकडे आता असे काही पुरावे आहेत जे मी कोर्टामध्ये सादर करणार आहे.
तर हा आहे महिपत शिखरेचा मोबाईल जो आमच्या हाती लागलेला आहे आणि महिपत शिखरेच्या मोबाईलमध्ये नागराज किल्लेदार याचा नंबरसुद्धा आहे आणि त्यांचे काही इथे कॉल रेकॉर्डसुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये आता त्या दोघांचं जे बोलणं झालेलं आहे ना त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा आहे जे मी आता इथे कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर सादर करणार आहे. कारण इथे महिपतने सांगितलेलं असतं की मी जे बोलतोय ते खरं आहे आणि मला ह्या नागराज किल्लेदाराने किडनॅपसुद्धा करून ठेवलं होतं. ही गोष्टसुद्धा आता त्याने कबूल केलेली असते. तेव्हा तो म्हणत असतो की आमच्याकडे महिपतचा नंबर आहे, तो नंबर त्याच्याकडे नाही आहे. तो म्हणत असतो की माझ्याकडे फोन कसा असेल, मी तर पळून गेलो होतो ना आणि त्यामुळे माझ्याकडे फोन नव्हता आणि ह्या नाग्याने मला किडनॅप केलं होतं. तेव्हा त्या मोबाईलमध्ये असलेलं रेकॉर्डिंग अर्जुनने कोर्टामध्ये सगळ्यांना ऐकवलेलं असतं, ज्याच्यामध्ये इथे आता महिपत म्हणत असतो, नागराज किल्लेदार 22 वर्षांपूर्वी तुम्ही मला तुमच्या इथे भावाला आणि त्याच्या कुटुंबाला मारण्याची सुपारी दिली होती आणि मी तुमच्या त्या कुटुंबाला उद्ध्वस्तसुद्धा केलं होतं. पण आता तुमचा भाऊ आणि त्याचं कुटुंब वाचलं, त्याच्यामध्ये माझी काय चुकी? पण सुपारी तर मी घेतली होती ना आणि माझं कामसुद्धा मी प्रामाणिकपणे केलं होतं. मग तरीसुद्धा त्या कामाचे पैसे अजून तुम्ही मला दिलेले नाही आहे. ते लवकरात लवकर पैसे तुम्ही देऊन टाका. तेव्हा इथे आता कोर्टामध्ये सगळ्यांनी रेकॉर्डिंग ऐकलेलं असतं की नागराज किल्लेदारानेच रविराज किल्लेदार आणि त्यांच्या कुटुंबाला मारण्याची सुपारी दिली होती. तेव्हा इथे आता कोर्टामध्ये असलेले सगळे लोक रडत असतात इथे नागराजचं आणि महिपतचं ते बोलणं ऐकून. तेव्हा कल्पना म्हणत असते की पूर्णा आजी, मला ह्या अस्मिताचं काही कळतच नाही आहे. ज्या माणसाने तिला फसवलं त्या माणसाला संधी देण्याचा निर्णय तिने घेतलेला आहे. काय गरज होती त्या सचिनला घरामध्ये घेण्याची? मला तर त्याचं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. तेव्हा आताच्या आता त्याला घरातून हकलून द्यावंसं वाटतंय. पण अस्मिताला कळेल तेव्हा ना. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की हे बघ, अस्मिताने जो काही निर्णय घेतला आहे तो विचार करून घेतलेला आहे. आपल्या घरामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र विचार आहेत आणि निर्णय घेण्याचे अधिकारसुद्धा. अस्मिता काही आता लहान नाही आहे. तिला जे योग्य वाटलं ते तिने केलं आणि तसंही लहानपणापासून स्वतंत्र विचार घेण्याची तिला इथे सवय आहे. त्यामुळे ह्या वेळेला आपण तिला थांबवू शकत नाही. तिला जे काही निर्णय घ्यायचे आहेत तो तिला घेऊ दे. आता तिची डिलिव्हरीची डेटसुद्धा जवळ आली आहे. त्यामुळे तिला आता एकटं सोडायला नको, तिच्या इथे निर्णयाचा अनादर करायला नको असं मला वाटतं. तेव्हा इथे आता सगळ्यांनी रेकॉर्डिंग ऐकलेलं असतं आणि त्यानंतरला अर्जुनने इथे कॉल रेकॉर्ड्सचे काही पुरावेसुद्धा कोर्टामध्ये सबमिट केलेले असतात आणि त्यानंतरला कोर्टाने थोडासा वेळ घेतलेला असतो की आता ह्या पुराव्यांची पडताळणी होईल आणि मग पुढचा निर्णय दिला जाईल. पुराव्यांची पडताळणी केली जाते. त्यानंतरला इथे कोर्टामध्ये सगळेजण हजर झालेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे बघा जज साहेब, इथे नागराज किल्लेदार याने स्वतःच्या भावाला त्याच्या कुटुंबाला मारण्याची सुपारी महिपत शिखरेला दिली. त्यानंतर महिपत शिखरेने आपला गुन्हा कबूल केला. कोर्टामध्ये त्यांनी साक्ष देऊ नये म्हणून इथे महिपतला किडनॅप केलं. त्याच्या गुन्ह्याच्या काही गोष्टी त्याच्या बायकोला म्हणजे इथे सुमनला समजल्या. तेव्हा नागराजने सुमन किल्लेदार यांनासुद्धा खूप मारलं, त्यांनासुद्धा किडनॅप करून ठेवलं जेणेकरून त्यांचं सत्य जगाला कळू नये यासाठी. नागराज किल्लेदाराने आपल्या भावाला आत्तापर्यंत फसवलं. त्याने प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेथ बॉडी इथे मॅनेज केली आणि सगळ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला. इथे रविराज किल्लेदार यांच्यावरती दबाव टाकला की त्या केसचा शोध पुन्हा घेऊ नये म्हणून आणि त्यामुळे इथे तुम्ही लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा इथे नागराज किल्लेदार यांना करा अशी मी तुम्हाला विनंती करतो असं अर्जुन आता म्हणालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आता घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते, अरे देवा, आता ह्या नाग्याला सुद्धा शिक्षा होणार. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की सगळे साक्षीदार आणि पुरावे इथे पडताळून बघितल्यानंतर आता आम्ही निर्णयावरती पोचलो आहोत. तर इथे नागराज किल्लेदार यांनी स्वतःच्या भावाला आणि त्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे नागराज किल्लेदार यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे आणि महिपत शिखरे यांनी त्यांना बरोबरीची साथ दिली. त्यामुळे महिपत शिखरे यांनासुद्धा आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तरी ते नागराज आणि महिपत
दोघांनासुद्धा आता आजन्म कारावासाची शिक्षा झालेली असते. आणि त्यानंतर इथे प्रिया घाबरलेली असते. प्रिया म्हणते की नाग्यासुद्धा आता जेलमध्ये गेला, फक्त याने त्याचं तोंड बंद ठेवायला हवं, नाहीतर महिपतने नागराजच्या विरोधामध्ये जसं तोंड उघडलेलं आहे तसं जर माझ्या विरोधात नागराजने उघडलं तर माझंसुद्धा काही खरं नाही आहे. मलासुद्धा अर्जुन जेलमध्ये पाठवू शकतो. तर इथे प्रेक्षकांनो, चैतन्य आणि अर्जुन ह्या दोघांना फार आनंद झालेला असतो. चैतन्य म्हणत असतो, तू ते रॅन्डम कुठलेही फोटो मागितलेस तर मी टेन्शनमध्ये आलो. नेमकं अर्जुन फोटो बरोबर काय करणार काय आहे असं मला वाटलं होतं, पण तू तर तिथे महिपतला बोलतं करण्यासाठी चांगलीच बाजी मारलीस. तेव्हा रविराज काका म्हणत असतात की अर्जुन, थँक्यू सो मच. 22 वर्षानंतर का होईना पण मला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. आज ज्या पद्धतीने तू कोर्टामध्ये महिपतला बोलतं केलंस ना, त्यासाठी मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, सिनियर, हे सगळं मी तुझ्याकडून तर शिकलोय ना, हे सगळं तुझीच तर देण आहे. तेव्हा इथे सगळे आनंदी असतात. नागराज तिथे येतो आणि म्हणतो की अर्जुन, आता तुला खूप जास्त आनंद होतोय ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी वरती अपील करेन आणि मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला जिथे अपील करायचं आहे ना तिथे तू अपील कर, पण तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा देण्याची जबाबदारी माझीच आहे. मी तुला तिथेसुद्धा हरवणार आणि तुला जेलमध्ये सडवणार. तेव्हा इथे आता अर्जुनसुद्धा नागराजबरोबर रागानेच बोलत असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता नागराज प्रियाला म्हणत असतो की तुलासुद्धा मी बाहेर शांतपणे जगू नाही देणार. मी जेलमध्ये आलोय ना, तू सुद्धा जेलमध्ये जाणार बघच तू. तेव्हा इथे आता सचिनला बघून अर्जुन, प्रताप काका सगळेजण चिडतात. अर्जुन म्हणत असतो, तू इथे काय करतोयस? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, अर्जुन शांत हो. हे बघा, मी सचिनला एक संधी देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आता तुम्ही कुणीही त्याला घरातून हकलून देऊ नका. तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर, पण मला एक गोष्ट कळली नाही की तुम्ही जे फोटो कोर्टामध्ये दाखवायला जात होता ते फोटो दाखवायच्या आधीच महिपतने आपलं तोंड कसं काय उघडलं? नक्की ते फोटो होते तरी कसले? असं सायली आता अर्जुनला विचारते. तेव्हा अर्जुन खूप जास्त टेन्शनमध्ये येतो.